रशीद गुंडाळ आयुष्य नको गुंडाळू हे काय म्हणताय वय 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 हा किरपा मार मारू काय वय हा मारी हे का नाही मला पुढे दे मास्तर मी काय तुझं काय एकट्याने नाही खावं एकट्याने खाल्लं ना की नुसतं पोट वाटतं मिळून खाल्लं ना की ते वाटतं वय का नाही रे हा बघ असं म्हणता वय अरे नाही की नाही गण्या काहीतरी बायकोची चूर्ण आणलीस ना अरे ही बाई माझी अर्ध बघायला चला काय बघताय बाई बाईचं पुस्तक काय वय अरे चहा काय ना अरे मस्त आहे नाही काय अजून काय पुस्तक अरे का बसा शाळेत अभ्यासाच्या पुस्तकासाठी एवढं भांडलं असतं ना हो उभा करायची येळ आली नसती तुमच्यावर मारी हे पुस्तकच लांब फेकून देतो मास्तर बाई अरे मास्तरच्या कुशीतच आहे चल हो मागे चल अरे बघा सजीव काढून इतक्यावर तोंड झाल्या समजायच्या मास्तर बाई बाईचा ना लय वाईट गाड्या बाईमुळे तर रामायण महाभारत बिघडलं नाही मास्तर बाई लागले माग बाई लागले माग काय लागा कामा लागा चल एक काम कर जा चुका सारे काम करा बाई काय आहे पुराणी काम नाही नवीन नाही का अहो जुनं ते सोनं असतं या याची कधी कळते असं म्हणता हे कसं का मास्तर मास्तर पॅन्ट सोन्याची वय गेलं का अरे मग या नक्की गेलं ना अरे मग या बाई बाई समजा ही सोन्याची पॅन्ट मॅम आणली होती ग्रामात किती पैसे मिळतील तुला ए ठाकवा घ्यायची तर बोल काय पासून टाप बोलली बाईच्या तर आता एक बोल बाई तुम्ही इथंच बसणार का रस्ता कोणाच्या गावाचा आहे का अहो बाई परामासीचं पोल उभा करायचा आहे म्हणून म्हटलं मग खरं की मी आता धरलाय मी कुठं झालाय अहो बाई पण पोल उभा करताना अडचण होईल मला काय बी अडचण होत नाही तुम्ही करा उभा तुम्ही करा उभा अहो बाई उठा ना नाही उठणार म्हणलं ना पण स्पष्ट बोलवलं ना तुम्हाला मी नाही उठणार बाईचं नाक लय वाईट बाईचा नाद ना म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मला बाईचा नाद लागलाय मला बाईचा नाद लागलाय मला बाईचा नाद लागलाय काम कर जा काम कर इकडे
ते कोंडा टेंडर टेंडर ते झालंय ना याच्या डोक्यात. तेच त्याला सांगत होतो. काय बरं? शिका काय कशी लावायची ना ते त्याला सांगत होतो. वय का नाही रे? वय कोंडा काय वय वय शिका काय काय वय तुमच्या आईला जोडा मुकदम अंगाला हात लावायचं काम नाही. असं काय करशील रे? काय करशील का मला हातच नाही लावणार. असा कानाखाली हात लावल ना लावायच्या गोष्टी पण बाहेर नाही काढणार. चल कामाला तुझ्या माईला तुझ्या मला धमकी देतोय. खायचं पेचं वांद करे समजलं ना. हे खाव्या खटाखट झाला का? मास्तर कुठं आहे? काय मागे हो मास्तर मास्तर इथं आहे मुकदम बोला ना. ते काल तुम्हाला काम पुस्तक कसलं आहे? ते जनरल नॉलेज जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेज होय दाखवा बरं तुमचं जनरल नॉलेज. दाखवा हा वा मस्त आहे ना. कानाखाली काढू का पुस्तक लांब फेकून या. वय वय हे खाव्या खटाखट जा. ओ मुकदम इथंच आहे बोला. तुम्हाला कोण काय बोललं नाही नाही हा, खाव्या, खटाखट. खरंच नाही. खरंच नाही. हे खाव्या, हे खाव्या. नाही, छान नाही. जाता का तुमच्या माहेर तुमच्या हे खाव्या खटाखट झालं का? हा, हे पोरं चला पोरं उभं करा घ्या. हा, हे चला बाब्या पोरं उभं करा. हे, चला. हे आले का सगळे? मास्तर राहिले. मास्तरच्या आता मास्तर ओ मास्तर तो पोल उभा करून झाला असेल यो पोतर या. शेवटचा स्पान राहिला आलोच. काय आलो 0 मिनिटात चालू. आलो हा, जरा बोल. हा, होय. हा, हे जरा बोल. तू का वर? होय, होय. हा, एक गोष्ट ध्यानात ठेवायच्या. जजमेंट फेल अजब तुस ना ठेवलास ना जोर लाव पकड काढ बायका बोर त्यांची तोंड मास्तरीचं सांगायचं अरे पाहण्यांनो हाताला सांगितलंय पोल उभा करताना त्याचा अंदाज घ्या म्हणून समजत नाही का? हो मास्तर या इकडं. वय वय इथं पोल उभा करताना काय अडचण अडचण काय नाही. नाही काय नाही काय नाही. काय मुकदम ए मुकदम ताजंट काढावं लागेल. ताजंट काढावं लागेल होय मुकदम. असं मास्तर जातो जंट काढून घ्या. म्या मग कोण म्या? तसं नाही पण मला करंट बसलं मग तेच तर बघायचं आहे तुम्हाला कारण बसतो का नाही. आवडल्या चिटाकलं म्हणजे. जसं काय मास्तरला चिटकायची सवयच नाही. रात्रंदिवस नुसतं बायकोला चिटकून करंट चेक करत असते. जस काय म्या माझ्या नाही तुझ्या बायकोवरच करंट चेक करत असतो. सोडा बायका बायका सोडा. ए बाप ए गण्या जातो जॉईन काढून घे. होय हे चला कामाला लागा. मायला तुमच्या भांडण करा बाई. हा ए गण्या सांभाळून जा रे बाबा सांभाळून जा. जॉईंट काढताना सांभाळून काढ. चिटाकशील बिटाकशील. मास्तर इथं तोंडात पाजण्यापेक्षा त्याच्यावर मदत करा. सीट बघा. वय वय बघतो. काम नको काय नको. हॅलो काय करायली? सांच्याला शेतात भेटायचं का? पिचक्या नको मग कुठं वाटेल? ए पिचक्या नको तिथनं वास येतो. पिचक्या हिया. कोणता बोल बघतो या पिचक्या पिचकून टाके ना त्या मायला तुझ्या कामाला.
कर अजून कर आणि पाणी लागलं ना त्याचा फोन घेऊन मला फोन कर करता करता काय घ्यायला नाही का हे बिवड्या काय म्हटलं लक्ष दे पान पान खाऊ बिवड्या पान खाना मारते काय मारते काय बोलतोय काय हॅलो हा काय नाही ते मुकादमाचं पोरग मुतलं शेती हा सांच्याला भेटू की आपण शेतात हा येतो की मी काय आत्ता एकच मिनिटा काय नाही गाड्या खांदाय ना बाई पॅन्ट बघून काय वय बघा की बघू वा ए बाब्या पॅन्ट कशी आहे एकदम छान असं म्हणतो ये की बघायला ये लवकर ये बाई एवढ्याला किती मग कसं 200 रुपये 200 रुपये आणि एवढी कळ काढलेली तुम्ही काय म्हटल्यालाच आहे की घे तुला मॅच होईल काढायची बाई मला रुपये घे ना दे ना फुकटचं बघता दे ना काढला आणि 2 रुपये बाजूला केला आणि मास्तरला मस्त करीतच म्हटलं मास्तर देऊ कशा मास्तर देऊ कशा मग मग काय मास्तरला बरं कळतं शॉक बसला आणि पेटलं त्याच्या पायाला काय काय म्हणला हो मास्तर काय चाललंय हा बारक्या पोरं तुम्ही मस्ती करता का काय चला का पोळ वगैरे घ्या ए पोरं चला पोळ वगैरे घ्या एक चले बाब्या हो बाई कुठे तुम्ही मी नाही उठणार बाई इथं आम्हाला पोळ वगैरेचा अडचण होती कुठे तुम्ही मी नाही उठणार म्हणलं ना ही माझी रोजची जागा आहे तुमचं बरोबर आहे बाई ही तुमची रोजची जागा आहे पण कसं आहे बाई हा जर कोण तुमच्या डोसक्यात पडला तर तुमची रोजची जागा आहे कायमची तुमच्या नाव होऊन जाईल उठाली तुम्ही तरी मी नाही उठणार हो बाई उठव कसं करू उठे तू नाही उठणार बाईचं नाच लय वाईट कोण म्हणलं रे मास्तर ए आपण बोलणार नाही का? आता तर कोण काय दिलं बघायला करायचं हे तू काय वाच हा त्याला काय नाव जजमेंट फेल आता कृष्णा भिया केवलास ना भिया तोलाव भिया कर कर भिया कर सिकेट हा ए बोल तू काय वाच ओए कृष्णा भिया केवलास ना भिया तोलाव भिया कर कर तुझ्या मायला तुझ्या ओ मास्टर बघायचं कर ओ मास्तर या बहिण्याचं नेहमीच आहे मी बीड घेऊन आलो आणि लवकर ये वय वय मास्तर हा चहा घ्यायचा का चहा हा मास्तर चहा घ्यायचं का वाचन कमी होईल मास्तर विचारा की मुकादमाला मुकादम तुमचं ऐकल आई बोल मास्तरनी शब्द टाकला की मुकदमी काय तरला मास्तरनी शब्द टाकला की मुकदमी काय तरला असं म्हणताय होय अरे आता लगेच चिंचा तरला हा काय हा होय आता हा काय काळजी करू नका नाही दोनशे पोल आहे काय आपण सांगणार बघ नाही हा काय काळजी करू नका आपलं काम हा याचं उत्तर हा काय टेन्शन मुकदम काय टेन्शन घेता आहे की हा होय होय मुकदम ती पोरं चायचं इच्छा बघा किती एवढं साहेब एक मिनिट जायगा तिकडे हा बोला साहेब जायगा काय अरे तुमच्या आई आला तिकडे
बिझी असतोय तुमचं आपलं काय रे चाय 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 एक दिवस चाय नाही पिला तर मरणार नाही. दिसत नाही का तुला बोलायचं होत्या तुझ्या घराचा अरे बाबा! काय रे बाब्या काऊन भांडणं करतो मग काय त्या लहान पोराचं मी ऐकून घेऊ मी अरे बाब्या आपण इथं पोल उभा करायला आलोय त्याला कशाला बोकांडी घेतो त्याने सुरुवात केली गप्पस. माहितीये तू कोणाला छान आहे ते. तू माणूस येतोय त्याच्या आईचा कोण एक सोबत बी बोलणार नाही कामाला लागा चला चला बाबा. साला तुम में से ही कोई है जिसने साला मेरे एरिया में आके मेरे मोटे का हाथ उठाया है? ओए छोटे इधर आ अबे उधर के देख रहा इधर आ हाँ भाई चल तू बता किसने मारा मेरे मोटे को नहीं भाई किसी ने नहीं मारा किसी ने मारा किसी ने नहीं अबे साले उससे क्या बात करते उससे बात कर अच्छा तो तूने मारा मेरे पोटे को हाँ मारा क्या करेगा भाई मैं डर गया भाई मैं डर गया साला ए नजर क्या दिखाता है नजर नीचू कर नहीं करता नजर नीचू कर नहीं करता क्या करेगा भाई क्या हो भाई तू नहीं करे कई लोग का हाँ भाई साला तेरे छोकरे लोग ने मेरे मोटे पे हाथ उठाया ऊपर से साला यीशु भाई के बात डालते छोड़ दे साला बहुत मार चल रहा है तुम लोग को ए हाथ छोड़ ए जावेद अभी के अभी अपने सारे पट्टू लोग को लेके इधर बरगद के पेड़ नीचे पहुंच साला बहुत मजा आ गया इन लोग को जल्दी भाई मैं क्या बोल रहा हूँ जाते ना भाई हम सरकारी लोग लाइट का पोल लगाने वास्ते आए हाँ तो सरकारी लोग हैं ना तो ओपन में रहने का साले सरकारी चमचे जल्दी जावेद अभी के अभी जानते ना भाई मॉडलिंग करते ना भाई हाँ मॉडलिंग करते ना जावेद होल्ड पे चलो चलो अब आए ना लाइन पे साला इसी भाई के बाद में हाथ डालते एक एक को छोड़ेगा नहीं ए बाब्या थांब इकडं हो. अरे हो इकडं अरे कसं काय भांडणं करता रे तुम्ही मग काय असंच जाऊन देऊ त्याला लागा कामाला लागा अरे जावा चला रे संचा आज कुठं लागलं इथं असू दे असू दे. मास्तर ओ मास्तर बसू का बसा ना बसा पण तुमचंच आहे ना बसा पण बाई तुम्ही लय भारी आहे इतक्या वेळचं सांगतोय उठाना दवा काय उठला ना पण इथं जसं आमची भांडणं सुरू झाली सगळं थोडं बांधून पळाल्या आता सवय झाली म्हणजे म्हणजे घर मालकानं हाकललं तर घर थोडं बांधून पडायचं नवऱ्यानं हाणलं तर थोडं बांधून पडायचं आणि कुणी इज्जतीवर हात टाकला तर सवय झाली वाटते
शेतात घरकाम बघायचं. आधी घरकामच करायची म्या. लोकांच्या नजरा लय वाईट. ज्याचं त्याचं डोळं लागत सोडून गेलं. यांच्यात कशा? माझा मालक कंपनीत कामाला होता. लय पगाराची नोकरी होती त्याच्याकडे. मशीनमध्ये पाय गेला. एक पायच कापून टाकायला. कपड्याची भारी हाऊस होती त्याला. चिक्कार कापड होती त्याच्याकडे. एक दिवस घरात खायला अन्नाचं दाणा नव्हतं. दोन्ही पोरं मुकीनं काव करीत होती. मग घेतल्या समजे पॅन्टी आणि गेले बाजारात विकायला. समजा इथल्या तेव्हापासून ह्यो धंदा फिक्स केला. तुमचे मालक बघा, बाजीवर पडून पडून मरून गेला. बाईवरच्या पॅन्टी त्यांच्या मानायची मेलेल्यांची. काही चित्तांच्या, काही मेलेल्यांच्या आणि काही चित्तपणीच मेलेल्यांच्या. आता फक्त 2 लेकरांसाठी जगायचं. त्यांच्या पोटासाठी राबायचं. थांबायचं नाही. थकवा आला, धीर गेला की लगेच हिया म्हणायची. हा हा हिया म्हणायची. मास्तर, ते तुम्ही ही या का म्हणता बरं? अहो त्याचा असं मास्तर होय का सांगता मी ही या का म्हणतो ते. वय वय हे बघ आम्ही असं कोण धरतो आणि असं चोलतो. आता हिया 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 वय, पण ही या कशा बाई म्हणता? ते हिया का म्हणतो माहित नाही, पण हिया म्हणते ना लय भारी वाटतं. होय का नाही बरोबर? ए येड्या बोकाच्या. अरे बस खाली. काय नुसतं हिया हिया करतोय रे? बाई मी सांगतो तुम्हाला आम्ही बिया कशा पाहिजे म्हणतो. वय अहो हिया म्हणजे ना आग आहे आमच्या पोटाची. हिया म्हणजे रग आहे आमच्या मनगटातली. हिया म्हणजे ना याद आहे आमच्या वाटाला आलेल्या आयुष्याची. हिया म्हणजे आपल्याला आमच्या टाका हिया म्हणजे आक्रोश आहे आम्हा साऱ्यांचा. होय आमच्यासाठी ना शब्द काही हियाच आहे. हिया अरे जगतोस ना. हिया अरे जेवलास ना. हिया जोर लाव. हिया चला खेळ खेळ. हिया बाई मला पण हेच म्हणायचं होतं. अरे मग गोड कुठं आणलं होता? हे गोड आणलं होतं कुठं तरी. ए कामाला लागा. ए कामाला लागा ना. ए कामाला लागा ना. मास्तर हा? 200 रुपये द्या की. 200 रुपये कशाला रे? मास्तर नळ आहे द्या की. अरे पण माझ्याकडे नाही तर. मास्तर मुकादमने दिला ना तुम्हाला लगेच परत करतो द्या की. असं म्हणतोस? एकच मिनिट थांबा. बाई आमच्या गाण्याची पॅन्ट घेणार का 200 रुपयाला? हा हा ए पोरांनो बाई हा बोलली गाण्याची पॅन्ट आणायला घ्या. मास्तर आजच्या डबलला ना 200 रुपये पाहिजेत ना? होय ए पोरांनो मग गाणं काय चाललंय नुसतं भांडण करा माहिती घाला तुमच्या माया तुमच्या. हो मास्तर कशाला भांडण करता? अहो म्या कुठं त्यो बाब्या. बाबे कुठं आहे रे? ए बाब्या सुटायच्या कशाला भांडण करतो? त्याने सुरुवात केली तेच ऐकून घेऊ का मी? त्या मायला तुझ्या त्या डोक्यावर कुठे होता? ए पोरो काय काम भांडण करून नाही करत. म्हणजे म्हणजे वाघाची पंजी
तोडपाणी द्यावं लागलं त्याला 5,000चा बांबू बसला 5,000? हा मग अहो, खरं का काय? आम्हाला खोटं बोलतोय वराच्या आण घेऊन सांगतो 5,000चा बांबू बसला भांडण करता तुम्ही मिस्तर मला लागते आता कुठं आलं 5,000 यायला 5,000चा बांबू बसला काय 5,000चा बांबू? तुमच्या आईला तुमच्या तर काय म्हणला का आईला हा आता पाहिजे पोरं करायचं तुम्ही निघायचं हा, चला, चला, चला. हा, चला, चला. हो, हो, चला. हा, वरून चला, चला. काय, भाऊ, काय म्हणला? आईला. हा, हे पोरं देऊ का आवाज? होय, होय, होय. हा, एक गोष्ट ध्यानात आहे ना बघ जजमेंट फेल असं तुस ना जेवलास ना जोर लाव कर काय बायका पोरं आप्पा 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 उठा ना आप्पा शाळेची कपडे फाटले नवीन घ्यावी लागते नाहीतर मास्तर वर्गात नाही बसून देणार शाळेची कापड अगं आज सालच्याला माझा पगार येणार आहे आणि येताना आणतो तिची कापड खरं ना वय खेळ जा खेळायला जा वय हा आप्पा मी नाही बोलणार तुमच्या संग का म्हणजे राणी तुम्ही म्हणलं होतात ना मला एक नवीन सायकल घेऊन देणार त्याचं काय झालं नवीन सायकल याच म्हणतो हा पुढल्या महिन्यात तिचा बर्थडे आहे ना हा हा तेव्हा घेतो हा नवीन सायकल नक्की ना हा बरं आणि माझी पहिली त्या सायकल गावभर हिंडली. आणि ती एका राणीसारखी माझी लग्न करी. जा, खेळायला जा हा. ये मला बर्थडेला सायकल सायकल ये होय सांजा देताना तू तुझ्या औषध काय बी काळजी करू नको आज मी कदम पगार देणार आहे घरीची कापड सायकल आणि तुझ्या औषध मी आहे ना समजा ठीक होईल समजा ठीक होईल समजा आपल्याला पण हौस आहे का असली कामं करायची? पोटाला भुकेचा पीठ पडला की हात-पायांची हालचाल आपोआप सुरू होते. मग ती जीव गेली का असं? एका पोराला मागं 200 रुपये मिळतात. असं 10 रुपये करायचं. 2,000 रुपये रोज. सामन्याचा नंबर येणार. आज गाड्या उद्या संच्या या 200 रुपयापायी लाख मालाची माणसं वहिनी हो वहिनी बोला ना भाऊ वहिनी ते गाण्यात वहिनी ते गाण्याच्या बाहेर पोर पडला काय मास्टर ओ मास्टर त्या माणसाचं काय हो आता होईल व्यवस्थित होईल ते व्यवस्थित अहो बाई आमचा गाणं ना लय स्ट्रॉंग आहे
वय का नाही रे पोरांनो? तुम्ही काय बी काळजी नका करू. आमचा गाण्या लगेच नीट होतोय का नाही बघा. बाई आमच्या गाण्याची बँड घ्यायला का करू शकतो. अहो, तुम्ही तर म्हणले होते सोनं असतंय म्हणून. आमच्या गाणे मी सोनं होतं बाई. बाई आमच्या गाणे मी सोनं आहे बाई. आमच्या गाणे मी सोनं आहे. घ्या ना बाई घ्या ना बाई. असं आहे. हा बोला बोला बोला. नाही 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 काय काळजी करू नका. नाही 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 काय नाही काय नाही. तो ठीक आहे काय नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुमचं काम होणार. वय वय वय. हो काय टेन्शन घेऊ नका. बरं बरं बरं. हा ठेवू का फोन? हा गडम गाणं कसं आहे? आपला गाणं एकदम फर्स्ट क्लास एकदम ठणठणीत. चौथा गेलो होतो डॉक्टरांच्या पुढात 5 मिनिट टेकवलं आणि डॉक्टरना म्हटलं डॉक्टर गाणे आपला माणूस आहे त्याची एकदम फायनल ट्रीटमेंट झाली पाहिजे. हे पोरा हो काय काळजी करू नका. गाणे एकदम व्यवस्थित होणार. हा एकदम व्यवस्थित. हा एकदम व्यवस्थित गाणं. हा आता कसं चल चल कामाला लागा. हो मास्तर तुम्ही बी कामाला लागा. चल आपलं गाणं एकदम व्यवस्थित होणार. एकदम व्यवस्थित होणार आपलं गाणं. हा मुकादम तुम्ही आमचा बॉल पोरांचं आम्ही सामने मास्तर आता काय योच विषय सगळं बसायचं का गाण्याला? आणि तुम्हाला समजायला माहिती होतं जजमेंट फेल या रवडाचे. आता गुडघ्यात डोकं घालून बसल्यावर कोणी खायला आणून देणार आहे का? आणि चौथा घास घासल्याशिवाय खायला घास नाही मिळत. आणि हा एक गोष्ट ध्यानात ठेवा इथं राबून हाताच्या पडलेल्या घंट्याला किंमत आहे. या असं रडून डोळ्याला झाल्या घंट्याला नाही. चला उठा अजून 200 बोलू बघायचे. अरे उठा ना. अरे जमतोस ना. अरे जेवलास ना. बायका पोर अरे त्यांची तोंड